रघुवीर समर्थ. आषाढी एकादशी आणि त्याचे महत्त्व. तर आषाढी एकादशी म्हणजे काय? समर्थ सांगतात, आषाढी एकादशी म्हणजे आषाढ महिन्यातला शुक्ल पक्षातला जो दिवस आहे त्याला एकादशी म्हटलेलं आहे, म्हणून त्याला आषाढी एकादशी म्हटलेलं आहे. आषाढ महिन्यात येतो म्हणून आषाढी एकादशी. आणि त्यालाच देवशयनी असं म्हटलेलं आहे, म्हणजे देवाच्या निद्रेची देवशयनी एकादशी असं म्हटलेलं आहे. आणि जी वद्य वक्ष पक्षातल्या एकादशीला कामिका एकादशी असं म्हटलेलं आहे. तर देवशयनीच का म्हटलंय, कामशयनीच का म्हटलंय, ते आता पुढे आपण श्रवण करणार आहोत. कारण ही जी एकादशी आहे ती भगवान विष्णू तसेच नारायण यांना डेडिकेटेड आहे, त्यांच्याशी संबंधित आहे. आणि त्यासाठी ओम नमो नारायण हा मंत्र जपावा, उच्चारण करावं, उपासना करावी, नामस्मरण करावं. ओम नमो नारायण किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री विष्णू यांचंच नाव नारायण आहे, त्यांचंच नाव भगवान विष्णू आहे, त्यांचंच नाव वासुदेव आहे, म्हणून हे मंत्र त्या दिवशी जपावेत. जर आपण भारताची संस्कृती पाहिलं तर भारतीय संस्कृतीत लोकांशी सन्मार्गानं वागलं पाहिजे, सत्याचरणानं वागलं पाहिजे. यासाठी समर्थांनी मानवास विविध व्रत दिलेली आहेत. ती व्रत करा, चांगले विचार मनामध्ये घ्या आणि आपल्या मनातील अशुभ विचार हे नष्ट करा. सार घ्या, असार तेवढेच त्यागून द्यावे. सार तितके घ्यावे, असार तितके सोडून द्यावे, समर्थ सांगतात. आणि आपल्या अशुभ विचारांचे पदोपदी मानवी मनावर आक्रमण होत असतात, हे कोणी नाकारू शकत नाही. बरोबर आहे. समर्थ सांगतात, मानव आणि पशु यातील महत्त्वाचा फरक नीती आणि तिने परीक्षा करणारा बुद्धी हाच म्हणावा लागेल. समर्थ सांगतात, मनुष्य आणि प्राण्यांमध्ये माणूस श्रेष्ठ आहे. कारण त्याच्याजवळ बुद्धी आहे. तो विचार करू शकतो, पण प्राण्यांमध्ये तसं नाही आहे. आणि समर्थ सांगतात, परोपकाराय पुण्याय, म्हणजे परोपकार करा, त्यातूनच तुम्हाला पुण्य मिळेल. दुसऱ्यांचं चांगलं करा, दुसऱ्यांना मदत करा, त्यातच तुम्हाला पुण्य आहे. समर्थ सांगतात, कर्म करा, फळाची अपेक्षा करू नका. तुम्हाला फळं एक ना एक दिवस मिळणारच आहेत. केलेल्या कष्टाचं चीज होणारच आहे. फक्त आपल्याला कर्म करता आली पाहिजेत, समर्थ सांगतात. तर आज देवशयनी एकादशी आणि त्याची प्रचिती आपल्याला प्रत्येक येतच असते. त्यामध्ये उपनिषदांचं महत्त्व सांगितलेलं आहे. उपनिषदांचं मत शरीर, रथ, इंद्रिय, घोडे व मन लगामे, आणि त्यामुळे मानवी मनावर नियंत्रण यशाचा राजमार्ग म्हणावा लागेल. आपली उपनिषदे दिलेत समर्थांनी. 10 इंद्रिय आहेत, त्याच्यानंतर 11वा जो आहे तो मन आहे. 10 इंद्रियानंतर 11वं मन आहे, म्हणून समर्थांनी त्याला एकादशी म्हटलेलं आहे. 11व्या तिथीला एकादशी म्हटलेलं आहे. आणि भारतीय संस्कृतीत असाधारण महत्त्व आहे त्याला. जर मनावर ताबा ठेवायचा असेल, अंकुश ठेवायचा असेल, तर त्या दृष्टीने एकादशीचं व्रत केलं पाहिजे, समर्थ सांगतात. ते केलं तर ते फळदायी भेटेल, फळदायी होईल. आणि आपण कोणतं व्रत करतो, आपण कोणतं उपासना करतो हे आपल्याला समजत नाही.
आणि आपण जी उपासना करतो, तुम्हाला सांगतात आपण जी भक्ती करतो ही फक्त संसारिक आहे. आपण आपल्यासाठी मागतो. माझ्याजवळ पैसा, गाडी, बंगला असू दे, संसारिक सुख असू दे, नोकरी चांगली असू दे, व्यवसाय चांगला असू दे, आपण हे संसारिक सुख आपण परब्रह्माकडे मागत असतो. समर्थ सांगतात आपण काय मागितलं पाहिजे. आपण या पृथ्वी तलावर जो आलोय जन्माला, त्याचं गोल काय आहे, आपण कशासाठी आलोय. जे बाकीचे आहेत ते सर्व नष्ट होणार आहे, हे सगळं इथंच राहणार आहे. तुम्ही जन्मल्यापासून ते मृत्यूपर्यंत जे जे तुमच्या अवतीभोवती आहेत ते सर्व इथेच राहणार आहे. मग समर्थ सांगतात तुम्हाला काय करायचं आहे. तुम्हाला इथे जन्माला येऊन तुम्हाला काय सिद्ध करायचं आहे, काय केल्याने तुम्हाला मोक्ष प्राप्त होईल. हे बाकीचे आहेत सर्व आपल्या बाजू अवतीभोवती आहेत. पैसा आहे, बंगला आहे, गाडी आहे, नातेवाईक आहेत, फॅमिली आहे, ते सर्व इथेच राहणार आहेत. त्यातलं तुम्ही काहीही घेऊ शकत नाही. पण समर्थ सांगतात जर तुम्हाला मोक्षप्राप्ती करायची असेल तर तुम्हाला भक्ती, उपासना, श्रवण हे मेन आहे. आणि जर तुमची भक्ती नसेल, परमार्थ नसेल, नामस्मरण नसेल तर तुम्हाला मुक्ती मिळणार नाही आणि ते जन्माचे सार्थक होणार नाही. समोर सांगतात व्रत करा, ती कोणी निसर्ग स्वीकारत नाहीये. उद्दिष्ट पूर्तीसाठी आपण देवदेवतांची व्रत करतो. आज हा देव तर उद्या तो देव. समोर सांगतात हे देवी उपासनेचे कार्य आहेत. एकादशी व्रत हे श्वासोच्छ्वास करणाऱ्या मानवाने जाणीवपूर्वक आपल्या सर्वांगीण प्रगतीसाठी कारण सांगितलेलं आहे. आणि उपवास आणि हरिस्मरण या दोन गोष्टी या प्रमुख व्रताचा भाग आहे. समर्थ सांगतात हरिस्मरण करा आणि उपवास करा. आहारशास्त्राचा जर विचार केला तर लंघन करणे हे शरीरास आरोग्यदायी आहे. आणि जसं शरीराचं आरोग्य आवश्यक आहे तसंच मनाला सुद्धा सामर्थ्य संपन्न करण्याची गरज आहे. मन स्थिर ठेवायचं आहे आणि मनाला स्थिर करायचं असेल तर हरिस्मरणाशिवाय पर्याय नाही, नामस्मरणाशिवाय पर्याय नाही, भक्तीशिवाय पर्याय नाही. म्हणून मनाला सामर्थ्य संपन्न करायचं असेल तर हरिस्मरण करावं लागेल आणि तेच हितकारक आहे. आणि जर एकादशीचं व्रत करायचं असेल तर दशमीच्या रात्री उपवास सुरू करून एकादशीस पूर्ण दिवस करून तो द्वादशीस पूर्ण महानैवेद्य दाखवून सोडवावा. म्हणजे पूर्ण दिवस. एकादशीच्या अगोदर दशमी येते, दशमीच्या रात्री उपवास करून एकादशी पूर्ण आणि द्वादशीला महानैवेद्य दाखवून उपवास सोडावा. समर्थ सांगतात तेव्हा तो खरं उपवास साधला जाईल. आता यामध्ये संत तुकारामांनी एकादशीबद्दल अभंग लिहिलेले आहेत. भरपूर अभंग आहेत. आपण आता श्रवण करूया. एकादशीस अन्नपान जे न करती भोजन श्वान वेष्टे समान आदम जनतो एक. म्हणजे समर्थाने सांगितलं एकादशीचं अन्नपान जे नर करती भोजन श्वान वेष्टे समान आदब जनतो एक. म्हणजे समर्थ सांगतात जो एकादशीला अन्न ग्रहण करतो, अन्न खातो
ते श्वानाच्या विष्ठेसारखं आहे, अधम आहे. हे चुकीचं आहे. ऐका व्रताचे महिमान, नेमे आचरती जन, गाती ऐकती हरी कीर्तन, ते समान विष्णूशी. म्हणजे समोर सांगतात, ऐका व्रताचे महिमान. हे जे व्रत करतोय आपण, जे आचरण करतोय, ज्याचे नामस्मरण करणारे, भक्ती करणारे, श्रवण करणारे, ते डायरेक्ट समान विष्णूशी, म्हणजे ते भगवंतपर्यंत पोचणार आहे, नारायणापर्यंत पोचणार आहे, विष्णूपर्यंत पोचणार आहे. म्हणून समज सांगतात, जो एकादशीचं व्रत करता हरिकीर्तनात जो मग्न असेल तो विष्णूशी एकरूप होईल. संत तुकाराम यांनी सांगितलंय, तुकोबरायांनी. अशुद्ध विठलांशी खेळ, विडा भंक्षिती तांबूळ, सापडे सबळ, काळ हाती न सुटे. सांगितले समर्थ काय, अशुद्ध विटाळशींचे खळ आणि विडा भक्षिती तांबूळ. म्हणजे अशुद्ध विटाळशीचे खेळ म्हणजे काय, जे अशुद्ध संगतीत राहतो. समर्थ सांगतात, आपली संगत चांगली पाहिजे. वाईट संगत असेल, जो त्या संगतीत राहून तो व्यसन करत असेल, तंबाखू खात असेल, सिगरेट ओढत असेल, दारू पित असेल, तर तो काळाच्या हातून वाचू शकत नाही. तेच सांगितले समर्थांनी. अशुद्ध विटाळांशी खळ म्हणजे अशुद्ध विटाळ म्हणजे चौकटी असेल, संगती असेल, त्यात जो राहिला, विडा भक्षिती तांबूळ म्हणजे विडी, तांबूळ, तंबाखू, भक्षिती जो ओढत असेल, ते सापडे सबळ, काळ हाती न सुटे. समज सांगतात, काळाच्या हातून तो सुटणार नाही. म्हणून समज सांगतात, हे पूर्ण सोडून द्यायला पाहिजे. मन एकाग्र करून सोडता आलं पाहिजे. शेज बाज विलास भोग, करी कामिनीशी संग, तया जोडे क्षय रोग, जन्मव्याधी बळीवंत. समर्थांनी सांगितलंय, शेज बाज विलास भोग आणि करी कामिनीशी संग. जो स्त्री संग भोगामध्ये रमतो, त्याला क्षयरोग आणि व्याधी हे लागतात. कलियुगात आहेत, कलियुगात वाढलेले आहेत. आता लोकांना तेच पाहिजे. समज सांगतात, जो स्त्री संग भोगामध्ये रमतो त्याला क्षयरोग आणि व्याधी, अजून व्याधी आहेत त्या भरपूर लागतात. आपण नवजे हरिकीर्तन, अनिक वारी जाता जण, त्याच्या पापा जाणा, ठेंगणा महागुरु तो. आपण नवजे हरिकीर्तन म्हणजे जो स्वतः हरिकीर्तन करत नाही, नामस्मरण करत नाही, वारीला जात नाही, आणि जो माणूस वारीला जात असतो त्याला तो हसतो, त्याचं पाप समर्थ सांगतात हे मेरू पर्वताहून मोठं आहे. जो दुसरा कोण भक्ती करत असेल, दुसरं कोण चांगलं करत असेल, आणि जर हा हसत असेल, त्याची टिंगलटवाणी उडवत असेल, तर समर्थ सांगतात त्याच्याशिवाय मोठं पाप कोणतं नाही. ते मेरू पर्वतासारखं पाप आहे. तया दंडी यमदूत, झाले तयाचे अंकित, तुका मने व्रत, एकादशी चुकलिया. समज सांगतात, तुका म्हणे व्रत एकादशी चुकलिया म्हणजे ज्याने एकादशीचा व्रत चुकवला त्याला यमदूत दंड दिलेला आहे. यमदूत दंड देतात, यमाच्या हातून सुटका नाही. तुका म्हणे व्रत एकादशी चुकलिया. म्हणून समर्थ सांगतात,
व्रत एकादशी धरली पाहिजे, नामस्मरण करता आलं पाहिजे, हरिस्मरण करायचे दिवस आहे. आणि जेवढं हरिस्मरण जो करेल तो डायरेक्ट भगवंताशी एकरूप होईल, नारायणाशी एकरूप होईल, विष्णूशी एकरूप होईल. समर्थ सांगतात एकादशीचे व्रत महात्म्य वर्णन करताना अत्यंत गुह्यतम व्रत सुलभपणे सांगितलेलं आहे. आणि त्याची फलप्राप्ती आपल्याला मिळतेच आणि अभंगातून दिलेलीच आहे. नर का नारायण होण्यास सांगणारा धर्मसिद्धांत केवळ उपवास आणि हरिकीर्तन याने साध्य होईल, बाकी कशाने नाही. व्रत, उपवास, हरिकीर्तन या 3 गोष्टींनी तुम्ही तुमची भक्ती डायरेक्ट भगवंत विष्णूपर्यंत तुमची प्राप्ती करेल. ना कोणता यज्ञ, ना कोणता वेद, ना पठण, मोठी खर्चिक, ना कठोर व्रताचरण, ना विद्वत्तेचे जाहीर प्रदर्शन, तरी देखील नर का नारायण होणे सहज साध्य आहे, समर्थ सांगतात. आणि श्री विठ्ठलाबद्दल निरपेक्ष प्रेमभाव हे असाधारण बळ आहे प्रदान करणारे. आषाढी एकादशीला लाखो लोक विठोबाचे दर्शन करण्यासाठी पंढरीला जातात. ती वारी म्हणजे मंगळमय वारी, समर्थ सांगतात. या मंगळमय वारीत सहभागी होतात याचे एकमात्र कारण म्हणजे विठ्ठलाचे प्रेमस्वरूप नाम, त्याची भक्ती. विठोबाचे नाम सुलभ सोपारे तरी एकसरे भवसिंधू. येणाऱ्या प्रत्येकावर समान भावाने प्रेम करणारा आणि भवसिंधू तरुण जाण्यास तळमळीने सद्बुद्ध होणारा विठ्ठल हाच सगळ्यांचा आधार आहे, समर्थ सांगतात. हरिस्मरण हाच मुख्य धर्म आहे आणि त्याचं आचरण करणं आणि ते आचरण तुम्ही स्वतः लागू घेणं हे मानवास सात्विक बनवते, मन स्थिर ठेवतं, नाहीतर काही नाही. तर समर्थांनी आषाढी एकादशीचा इतिहास, इतिहासाचा आज श्रवण करू. इतिहास काय होते एकादशी आषाढी, इतिहास काय आहे त्याचा. तर पूर्वी देव आणि दानव या दोघांमध्ये भरपूर युद्ध झालं. हे एवढं युद्ध पेटलं की कुंभद्वैताचा पुत्र मृदुमान्य यांनी तप करून शंकर भगवानाकडून अमरपद मागवलं, ते मिळवलं सुद्धा. आणि त्यामुळे तो ब्रह्मदेव, विष्णू आणि शिवशंकर अशा सर्व देवांना अजिंक्य झाला, तो अमर झाला. त्यामुळे जीवसृष्टी आणि देवसुद्धा त्याच्या भयाने देव त्रिकूट पर्वतावर धात्री म्हणजे पर्वतावर ते वृक्षातळी एका गृहात दडून बसले होते. तिन्ही देव म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे त्या राक्षसाला घाबरून, ते द्वैताला घाबरून एका पर्वतावर, त्याचं नाव आहे धात्री, आवळी, वृक्षातळी, त्या गुहेत जाऊन बसले. त्यांना त्या एकादशीला उपवास करावा लागला, म्हणजे त्या दिवशी त्यांना उपवास करावा लागला. म्हणून समर्थांनी त्याला आषाढी एकादशी म्हटलेले. 11व्या तिथीला, 11व्या दिवशी, आषाढ महिन्यातला त्या दिवशी उपवास करावा लागला. काही न खाल्लं, काही न खाता तिथे राहिले, त्या पर्वतावर राहिले. आणि त्या दिवसाला समर्थांनी आषाढी एकादशी म्हटलेलं आहे. आणि तो दिवस पर्जन्याच्या धारात स्नान घडले. अकस्मात त्यांच्या सर्वांच्या श्वासापासून एक शक्ती उत्पन्न झाली. 3 देवांच्या शक्तीतून
एक शक्ती उत्पन्न झाली श्वासातून आणि त्या शक्तीने गुहेच्या दाराशी टपून बसलेल्या मृदुमन्य देवतेला ठार मारले. आणि ही जी शक्ती देवी आहे तीच एकादशी देवता आहे. हा इतिहास आहे. म्हणजे त्या तिन्ही देवतांच्या शक्तीने, श्वासाच्या शक्तीने जी शक्ती निर्माण झाली त्यानुसार त्याच्यामुळे हे मृदुमन्य जो राक्षस होता, दैत्य होता, त्याला मारण्यात ते यशस्वी झाले. त्यामुळे ही एकादशी देवता तेव्हापासून आपण साजरी करतोय. या आषाढी एकादशीमध्ये, या व्रतामध्ये सर्व देवतांचे तेज एकवटलेले आहे. आणि कामिका एकादशी ही मनोकामना पूर्ण करणारी आहे एकादशी आहे. आणि ती पुत्रदायी एकादशी म्हणून ओळखले जाते. आता जर तुम्हाला व्रत करायचं असेल, समोर सांगतात व्रत करायचं असेल, तर आदल्या दिवशी दशमीला एकभुक्त राहायचे, एकादशीला प्रातस्नान करायचे, तुळशी वाहून विष्णुपूजन करायचे आणि संपूर्ण दिवस उपवास करा आणि रात्री हरिभजनात जागरण करायचं, नामस्मरण करायचं, भक्ती करायची. आणि या आषाढ शुद्ध द्वादशीला वामनाची पूजा करायची आणि नंतर मग पारणं सोडायचे. आणि या दोन्ही दिवशी श्रीधर या नावाने, समर्थ सांगतात, या दिवशी श्रीधर या नावाने श्री विष्णूची पूजा केली जाते. आणि अहोरात्र तुपाचा दिवा लावण्यात येतो. तुम्ही कधी पंढरपूरला जा, तिथे तुम्हाला दिसेल एवढे लाखो वारकरी येतात, चालत येतात. ते खरोखरच श्रेष्ठ आहेत. एवढे किलोमीटर चालत ती वारी पूर्ण करतात. ही खरी त्यांची भक्ती आहे आणि हाच देवावरचा विश्वास आहे. त्यामुळे ते थकत नाही आहेत. आज आपण बघतोय, टी व्हीवरती बघतोय, चालताना बघतोय, 80-85 वर्षाचे मनुष्य सहज गळ्यात घंटा घालून, डोक्यावर तुळशीच्या कुंड्या घेऊन, नाममुख करत, एकमुखाने नामस्मरण करत पायी चाललेले आहेत. हे खरंच त्यांची भक्ती, खरंच त्यांची भक्ती श्रेष्ठ आहे. आत्ताच्या घडीला लोकांना लाजवेल असं आहे. समोर सांगतात वर्षभरामध्ये 24 एकादशी येतात आणि या 24 एकादशीमध्ये आषाढी एकादशीचं महत्त्व, त्याचं स्थान हे वेगळंच आहे. आषाढी एकादशी म्हटलं की डोळ्यासमोर तिथे पंढरपूरची वारी आपण पाहिलेलंच आहे. गेलं शतकानुशतक शेकडो किलोमीटर चालत येतात आणि पंढरपूरला लाखोंच्या समुदायाने जमा होतात. हे सर्व भारतातच आहे. भारताच्या आध्यात्मिक इतिहासातील एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे आणि ती अद्यापपर्यंत होते. बहुतेक वारकरी वारी पायी करतात. ही वारी पायी केल्यानंतर शारीरिक तप घडते, झीज होते, तप होते. आणि आषाढी एकादशीला पंढरपूरला वारी केल्याने गेल्या 800 वर्षापासून येते, आत्ताच नाही आहे. दृष्टीनं बघायला गेलं तर साधना करणे म्हणजे एक प्रकारचं व्रतच आहे. आणि जी व्यक्तिगत अजिबात साधना करत नाही अशा व्यक्तीला ईश्वरापासूनकडे वळण्यासाठी व्रत खूप महत्त्वाची आहेत. आपण आता इतिहासाकडे होतो. मगाशी आपण ऐकलं, श्रवण केलं की 3 देवतांच्या श्वासाची जी शक्ती होती त्याने तो देव
मृदुमन्य नावाचा जो राक्षस होता, दैत्य होता, त्याला मारून टाकले. आणि जी शक्ती देवी तीच एकादशी देवता आहे. आणि एकादशीवरचा सर्व देवतांचं काय बोलतात त्याला तेज एकवटलेलं आहे. आषाढी एकादशीला देवशयनी म्हटलेलं आहे. आणि त्याचं कारण म्हणजे मनुष्याचं 1 वर्ष म्हणजे आपले 365 दिवस म्हणजे देवांचे एक अहोरात्र आहे. बघा, आपले 365 दिवस म्हणजे देवांची एक रात्र, अहोरात्र आहे ती. आणि दक्षिणयान ही देवांची रात्र असून उत्तरायण हा त्यांचा दिवस असतो, 1 दिवस 1 वर्षातून. म्हणून आषाढ महिन्यात जी कर्क संक्रांतीला उत्तरायण म्हणून पूर्ण होऊन दक्षिणायन सुरू होते, त्यालाच देवांची रात्र सुरू होते म्हणून सांगितलेलं आहे. आणि ती देवांची रात्र म्हणजे देवांच्या निद्रेची रात्र, म्हणून तिला देवशयनी एकादशी म्हटलेलं आहे. आणि या एकादशीमध्ये, देवशयनीमध्ये, देवांच्या निद्रेच्या एकादशीमध्ये, देवांच्या या निद्रा काळात असुर प्रबळ होतात, जास्त पॉवरफुल होतात आणि पृथ्वीवरच्या लोकांना, माणसांना त्रास देऊ लागतात. आणि त्या असुरांपासून, त्या आसुरी शक्तीपासून स्वतःचं संरक्षण करायचं असेल तर प्रत्येकाने व्रत, साधना, हरिस्मरण करणं गरजेचं आहे, आवश्यक आहे. म्हणून समर्थांनी सांगितले आषाढी एकादशी महत्त्व खूप मोठं आहे. आणि हे जर व्रत केलं, हरिस्मरण केलं तर सर्व पापांचा नाश होतो. आणि म्हणून या एकादशीच्या दिवसाला वारकऱ्यांच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व आहे. वारकऱ्यांमध्ये जेव्हा वारी जाते, लाखोच्या संख्येने पायी चालत वारी करतात. गळ्यात तुळशीची माळ, कपाळावर गंध, टिळा, बुक्का, तोंडाने विठू नामाचा गजर करत जी वारकरी चाललेली असते, खांद्यावर पताका, हातात टाळ, डोक्यावर तुळस घेऊन ते चालतात. हे श्रेष्ठ आहे, ती भक्ती श्रेष्ठ आहे. अनेकांच्या गळ्यात मृदंगही असतो आणि हे वर्षानुवर्ष असं चालत असतं. या 800 वर्ष झालेली आहेत, समर्थ सांगतात. वर्षानुवर्ष वारीला जाणारे लोक निग्रहाने चालतात, वाटेत होईल तशी ती विश्रांती घेतात. ऊन, पाऊस, वारा त्यांना काहीही नाही, फक्त नामस्मरण करत विठुमाईचे दर्शन घेण्यासाठी लोक पंढरीला जातात. उपवास करून, त्या दिवशी पूर्ण एक उपवास करून, आषाढीतील एकादशी उपवास घरोघरी साजरी करायची आहे. पावसाळ्यात सुरू झाली असताना म्हणजे उपवासाला सांगितलेत समर्थांनी काय खायला पाहिजे. पावसाळ्यात सुरू ताजी रताळी, बटाटा, खजूर, फळे, वरीचे तांदूळ, खिचडी असं विविध प्रकारचे पदार्थ या दिवशी ग्रहण करावेत. या एकादशीसाठी आळंदीहून संत ज्ञानेश्वरांची पालखी, देहूतून संत तुकारामांची पालखी, त्र्यंबकेश्वरांतून संत निवृत्तरांची पालखी, सासवडहून सोपानांची, पैठणहून संत एकनाथांची, मेहूणहून संत मुक्ताबाईची, औंढ्या नागनाथहून संत विसोबा खेचरांची आणि तेरूतून संत गोरा कुंभारांची, अशा अनेक प्रकारच्या पालख्या येतात, पंढरपूरला जायला निघतात. आणि संत ज्ञानेश्वरांची पालखी आळंदीहून जेव्हा कृष्ण अष्टमीला निघते, तेव्हा ती आषाढ शुक्ल दशमीला रात्री पंढरपुरात पोचते. म्हणून समर्थ सांगतात एकादशीचं महत्त्व जास्त आहे, वाया घालू नका. या इंद्रियाद्वारे हा मन
जो आहे तो राजा आहे. मनाला स्थिर ठेवता आला पाहिजे. मन चंचल नाही झालं पाहिजे. समोर सांगतात त्यासाठी एकादशी केली पाहिजे, व्रत केलं पाहिजे, उपवास केलं पाहिजे. एक दिवशी स्वतःला आराम दिला पाहिजे, पोटाला आराम दिला पाहिजे. आणि नामस्मरण जेवढं होईल तेवढं हरिस्मरण केलं पाहिजे, भक्ती केली पाहिजे. आणि ती केल्यानेच तुम्हाला आषाढी एकादशी प्राप्त होईल. ओम नमो नारायण. ओम नमो भगवते वासुदेवाय. जय जय रघुवीर समर्थ.